नमस्कार. तर आजचा टॉपिक आहे जनरल इन्शुरन्स ॲक्ट 1972. द जनरल इन्शुरन्स बिझनेस नॅशनलायझेशन ॲक्ट 1972. जनरल इन्शुरन्स बिझनेस हे राष्ट्रीयकरण झालं याचं 1972मध्ये. तर याचे कारण किंवा उद्देश काय होते? प्लॅन ग्रोथ ऑफ द इन्शुरन्स सेक्टरची ग्रोथ करण्यासाठी. दुसरा आहे प्रोटेक्शन ऑफ पॉलिसी होल्डरचं प्रोटेक्शन करण्यासाठी. तिसरा आहे बेटर कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ फंडचं बेटर कंट्रोल आणि मॅनेजमेंटसाठी. चौथा आहे प्रिव्हेन्शन ऑफ कन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ इन प्रायव्हेट हँड्स. इट्स कम ऑन 1 जानेवारी 1973. जनरल इन्शुरन्स ॲक्ट हा 1 जानेवारी 1973ला लागू झाला. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ॲक्ट, या ॲक्टचे उद्देश काय आहे? तर पहिला आहे नॅशनलायझेशन ऑफ जनरल इन्शुरन्स बिझनेसचं राष्ट्रीयकरण करणं. दुसरा आहे गव्हर्मेंट कंट्रोल स्ट्रक्चर. तिसरा आहे सेफ गार्डिंग पॉलिसी होल्डर. चौथा आहे सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट ऑफ जनरल इन्शुरन्स. पाचवा आहे गैरप्रकार दूर करणे जो प्रायव्हेट कंपनी इन्शुरन्सकडून होत होता त्यावेळी. हे या कायद्याचे उद्दिष्ट आहेत. पुढचा मुद्दा आहे इम्पॉर्टंट डेफिनेशन. सेक्शन 2 यामध्ये काय म्हटलं आहे? सेक्शन 2मध्ये अपॉइंटमेंट डेट आहे 1 जानेवारी 1973. दुसरा आहे मुद्दा इंडियन इन्शुरन्स कंपनी ही राष्ट्रीयकरण करण्याआधी ती जनरल इन्शुरन्सच्या अंडरमध्ये काम करत होती. कोणती? इंडियन इन्शुरन्स कंपनी. तिसरा आहे जनरल इन्शुरन्स बिझनेसमध्ये काय होतं? तर फायर, मरीन, मोटर, ॲक्सिडेंट आणि अदर नॉन लाईफ इन्शुरन्स हे जनरल इन्शुरन्स बिझनेसमध्ये चालत होते. त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट ऑफ जनरल इन्शुरन्स कंपनी. सेक्शन 3 यामध्ये म्हटलं आहे ह्या कायद्याने जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना केली. जनरल इन्शुरन्स बिझनेसचे सुपरविजन, कंट्रोल आणि कॅरी करण्यासाठी. नंतर जनरल इन्शुरन्स कंपनी ही रिइन्शुरन्स कंपनी बनली जेव्हा क्षेत्रीय सुधारल्यानंतर. त्यानंतर ॲक्वेशन अँड ट्रान्सफर ऑफ शेअर्स. सेक्शन 4 to 8 यामध्ये केंद्र सरकारने 107 खाजगी विमा कंपन्यांचे शेअर्स ॲक्वायर केले म्हणजेच मिळवले. त्यानंतर जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 4 उपकंपन्यांमध्ये याचे विलिनीकरण केले. मग त्या 4 उपकंपन्या कोणत्या? तर पहिली आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. दुसरा आहे न्यू इंडिया ॲश्युअर्स कंपनी लिमिटेड. तिसरा आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि चौथी आहे युनायटेड इंडियन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. या सर्व कंपन्यांमध्ये आधीच्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांची सर्व मालमत्ता, दायित्व आणि कर्मचारी हस्तांतरित झाले. त्यानंतर मॅनेजमेंट अँड कंट्रोल. सेक्शन्स 9 to 16 यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करतं डायरेक्टरला. पॉवर टू इश्यू इन पब्लिक इंटरेस्ट. ओल्ड इन्शुरन्स कंपनीचे एम्प्लॉय हे न्यू कंपनीचे एम्प्लॉय झाले विथ प्रोटेक्शन ऑफ सर्व्हिस कंडिशन. पुढचा टॉपिक आहे कंपेन्शन टू शेअर्स होल्डर. सेक्शन 17 यामध्ये नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण कंपनीला
त्यांची जे भागीदार होते त्यांची नुकसान भरपाई देण्यात आली. काही पद्धतीने आणि रक्कम अनुसूचितमध्ये नमूद करण्यात आली होती. तर या ॲक्टचे ओव्हररायडिंग इफेक्ट काय झाले? सेक्शन 24. ओव्हररायडिंग इफेक्ट सेक्शन 24. तर ओव्हररायडिंग कशावर झाली? इफेक्ट कशावर झाला? कंपनीज ॲक्ट, मेमोरंडम आणि आर्टिकल, एनी अदर लॉ किंवा कॉन्ट्रॅक्ट. पुढचा मुद्दा आहे पोस्ट लिबरेलिजेशन चार्ज 2000 ऑनवर्ड. यामध्ये द इन्शुरन्स रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट 1999 नंतर विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले. 2002 मध्ये जनरल इन्शुरन्स कंपनी थेट विमा देणं थांबवली. त्यानंतर 4 कंपन्या ज्या होत्या उपकंपन्या त्या स्वतंत्र सरकारी कंपन्या बनल्या. जनरल इन्शुरन्स कंपनी ही राष्ट्रीय पुनर्विमा कंपनी बनली, म्हणजेच इन्शुरन्स कंपनी बनली. तर यामध्ये इम्पॉर्टंट केसेस आहेत. पहिला आहे मिनेवा मिल्स लिमिटेड वर्सेस युनायटेड ऑफ इंडिया. याच्यामध्ये निकाल असा लागला, सार्वजनिक हितासाठी केलेले राष्ट्रीयकरण हे कलम 39B आणि C DPSPचे समाधान करत असल्यास ते वैध आहे. दुसरी केस आहे LIC ऑफ इंडिया वर्सेस एस्कॉर्टर लिमिटेड. यामध्ये निकाल लागला, राष्ट्रीयकरणाद्वारे निर्माण झालेल्या शासकीय कंपन्या अनुच्छेद 92 राज्याची साधनसामग्री आहेत. जनरल इन्शुरन्स कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांनाही हे लागू होते. तिसरी केस आहे अजय हसिया वर्सेस खालिद मुजीद सेहरावर्दी. यामध्ये कलम 12 अंतर्गत राज्य निश्चित करण्यासाठी निकष मांडले. जनरल इन्शुरन्स कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांना निसर्गाअंतर्गत येतात. चौथं केस आहे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस नुस्ली नेव्हिला वाडिया. यात असा निर्णय दिला की सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी निष्पक्षाने, वाजवीपणे आणि मनमानीपणे नव्हे तर न्यायपणे वागले पाहिजे. तर पाचवी केस आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस मनुभाई धर्मसिंग गजेरा. यामध्ये असं म्हटले की विमा कंपन्या तांत्रिक कारणावरून दावे नाकारू शकत नाही, त्यांनी सद्भावनेने वागले पाहिजे. तर हे पूर्ण आहे जनरल इन्शुरन्स ॲक्ट 1972 ची इन्फॉर्मेशन.